हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. आता जे आपण गाणी घेणार आहोत, मग गाण्यामध्ये विश्वासाने भाग घ्या. हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 पान क्रमांक 2 गीत क्रमांक 4 स्तुती आराधना. स्तुती आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुती आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलू हालेलूया हालेलू हालेलूया. विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलू हालेलूया हालेलू हालेलूया. सियोन में स्तुति तेरी बाट ज्योति है, धन्यवाद करना उसकी महिमा होती है. सियोन में स्तुति तेरी बाट ज्योति है, धन्यवाद करना उसकी महिमा होती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलू हालेलूया हालेलू हालेलूया. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलू हालेलूया हालेलू हालेलूया हालेलू हालेलूया हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 हालेलुया. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. प्रभु दे
हालेलुया हालेलुया धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू हालेलुया 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 गीत क्रमांक 19 पान क्रमांक 41 हो वेगळा 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 हो वेगळा 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 हो वेगळा 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 आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा हो वेगळा 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 हो वेगळा 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 आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा धन दौलतीचा हालळा धन दौलतीचा हालळा सर्वनाशाचा पथ सगळा सर्वनाशाचा पथ सगळा सोड लोभ मायेचा जिव्हाळा सोड लोभ मायेचा जिव्हाळा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा हो वेगळा 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 हो वेगळा 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 आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा सैतानाचा रंगेल हा काळ सैतानाचा रंगेल हा काळ मानवास पाडी तो भुरळ मानवास पाडी तो भुरळ अंती टाकी तो नरकाचे जाळे अंती टाकी तो नरकाचे जाळे आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा हो वेगळा 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 हो वेगळा 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 आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा जगामध्ये राहू नको भोळा जगामध्ये राहू नको भोळा दौडू नकोस मौल्यवान वेळा दौडू नकोस मौल्यवान वेळा निघ ज्यातूनी हो तू निराळा निघ ज्यातूनी हो तू निराळा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा हो वेगळा 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 हो वेगळा 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 आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा दास प्रभूचा विनवी पामरा दास प्रभूचा विनवी पामरा निधी भक्तीच्या बनवूनी माळा निधी भक्तीच्या बनवूनी माळा घाली प्रभु रायाच्या गळा घाली प्रभु रायाच्या गळा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा हो वेगळा 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 हो वेगळा 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 आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा 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 हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू हालेलुया 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 पान क्रमांक 21 गीत क्रमांक 47 तारक तो सामर्थ्य तो तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग हे तारक तो
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 पान क्रमांक 6 गीत क्रमांक 14 तेरे गीत गाऊ तेरे गीत गाऊ तेरे संग रहूं मैं गाऊं मैं जीवन का आनंद तुझ में प्रभु तेरे गीत गाऊं तेरे संग रहूं मैं गाऊं मैं जीवन का आनंद तुझ में प्रभु तू ही मेरी मंजिल प्रभु तू है मेरा नाम तू है मेरी मंजिल प्रभु तू है मेरा नाम तू है मेरा नाम तेरे गीत गाऊं तेरे संग रहूं मैं गाऊं मैं जीवन का आनंद तुझ में प्रभु तू है मेरी ज्योति प्रभु तू है मेरा मसीहा तू है मेरी ज्योति प्रभु तू है मेरा मसीहा तू है मेरा मसीहा तेरे गीत गाऊं तेरे संग रहूं मैं गाऊं मैं जीवन का आनंद तुझ में प्रभु तू ही मेरी शांति प्रभु तू है मेरा नाम तू है मेरी शांति प्रभु तू है मेरा नाम तू है मेरा नाम तेरे गीत गाऊं तेरे संग रहूं मैं गाऊं मैं जीवन का आनंद तुझ में प्रभु तेरे गीत गाऊं तेरे संग रहूं मैं गाऊं मैं जीवन का आनंद तुझ में प्रभु आनंद तुझ में प्रभु आनंद तुझ में प्रभु हालेलुया हालेलुया धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 पान क्रमांक 21 गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू तुझे नाम धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू तुझे नाम जीवनदाता येशू जीवनदाता येशू जीवनदाता येशू तुझे नाम जीवनदाता येशू जीवनदाता येशू जीवनदाता येशू तुझे नाम मुक्तिदाता येशू मुक्तिदाता येशू मुक्तिदाता येशू तुझे नाम मुक्तिदाता येशू मुक्तिदाता येशू मुक्तिदाता येशू तुझे नाम आरोग्यदाता येशू आरोग्यदाता येशू आरोग्यदाता येशू तुझे नाम आरोग्यदाता येशू आरोग्यदाता येशू आरोग्यदाता येशू तुझे नाम शांतिदाता येशू शांतिदाता येशू
येशू तुझे नाव, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू तुझे नाव, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू तुझे नाव, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू तुझे नाव, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव, धन्य धन्य येशू तुझे नाव, धन्य धन्य येशू तुझे नाव. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. पान क्रमांक 26 गीत क्रमांक 55 नवे आकाश नवी पृथ्वी, नवे आकाश नवी पृथ्वी, नवे नवे होणार, नवे आकाश नवी पृथ्वी, नवे नवे होणार, येशू संगे स्वर्गामधुनी स्वर्ग नवा दिसणार, येशू संगे स्वर्गामधुनी स्वर्ग नवा दिसणार, नवे आकाश नवी पृथ्वी, नवे नवे होणार, नवे आकाश नवी पृथ्वी, नवे नवे होणार, नवी नवी नगरी पवित्र, नवी नवी नगरी, यरूशलेम नगरी पवित्र, यरूशलेम नगरी, हालेलुया, 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 नवे आकाश नवी पृथ्वी, नवे नवे होणार, नवे आकाश नवी पृथ्वी, नवे नवे होणार, ख्रिस्त प्रभू प्रेमळ अमुचा, ख्रिस्त प्रभू प्रेमळ, प्रेम प्रेम फुलवीत सदोदित, प्रेम प्रेम फुलवीत, हालेलुया, 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 नवे आकाश नवी पृथ्वी, नवे नवे होणार, नवे आकाश नवी पृथ्वी, नवे नवे होणार, येशू संगे स्वर्गामधुनी स्वर्ग नवा दिसणार, येशू संगे स्वर्गामधुनी स्वर्ग नवा दिसणार, नवे आकाश नवी पृथ्वी, नवे नवे होणार, नवे आकाश नवी पृथ्वी, नवे नवे होणार, नवे नवे होणार, नवे नवे होणार. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. पान क्रमांक 20 गीत क्रमांक 44 धरा प्रीतीचे उंच निशाण, ला 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 धरा प्रीतीचे उंच निशाण,
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 पान क्रमांक 47 गीत क्रमांक 108 प्यारो हिम्मत बांधो प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान जीतेंगे हम यारो हारेगा शैतान जीतेंगे हम यारो हारेगा शैतान प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान जीतेंगे हम यारो हारेगा शैतान जीतेंगे हम यारो हारेगा शैतान लड़ो लड़ो फुर्ती करो यीशु है कप्तान लड़ो लड़ो फुर्ती करो यीशु है कप्तान हिम्मत बांधो आशा रखो भागेगा शैतान हिम्मत बांधो आशा रखो भागेगा शैतान प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान जीतेंगे हम यारो हारेगा शैतान जीतेंगे हम यारो हारेगा शैतान पाप और दुख में चारों तरफ मरते हैं इंसान पाप और दुख में चारों तरफ मरते हैं इंसान दया करो भारत पर हुआ परेशान दया करो भारत पर हुआ परेशान प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान जीतेंगे हम यारो हारेगा शैतान जीतेंगे हम यारो हारेगा शैतान घर घर जाकर करो प्यारो यीशु का बयान घर घर जाकर करो प्यारो यीशु का बयान ओहे राजा मुक्तिदाता सब पर मेहरबान ओहे राजा मुक्तिदाता सब पर मेहरबान प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान जीतेंगे हम यारो हारेगा शैतान जीतेंगे हम यारो हारेगा शैतान जल्दी करो सुनो सबको यीशु का फरमान जल्दी करो सुनो सबको यीशु का फरमान पापी बचते जाते लाते जो इस पर ईमान पापी बचते जाते लाते जो इस पर ईमान प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान जीतेंगे हम यारो हारेगा शैतान जीतेंगे हम यारो हारेगा शैतान दास रहे वैरी शर्माते सुने उसका ज्ञान दास रहे वैरी शर्माते सुने उसका ज्ञान लोग मसीह को मानते जाते हरता है शैतान लोग मसीह को मानते जाते हरता है शैतान प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान जीतेंगे हम यारो हारेगा शैतान 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 हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 पान क्रमांक 26 गीत क्रमांक 39 ख्रिस्त माझा तो सर्वांचा ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला तोची अपुला तारणारा या सवात्याला ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला तोची अपुला तारणारा या सवात्याला तो जग
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 पान क्रमांक 29 गीत क्रमांक 72 येशू बोलावता आम्हा येशू बोलावी तुम्हा येशू बोलावी तुम्हा प्रेमाने आपल्या मिठीत घ्याया येशू बोलावी तुम्हा येशू बोलावी तुम्हा येशू बोलावी तुम्हा प्रेमाने आपल्या मिठीत घ्याया येशू बोलावी तुम्हा दुःखी जरी असला सांत्वन करील तुमचे दुःखी जरी असला सांत्वन करील तुमचे पूर्ण मनाने त्याला स्वीकारा स्वर्गीय आनंद देईल तुम्हा पूर्ण मनाने त्याला स्वीकारा स्वर्गीय आनंद देईल तुम्हा येशू बोलावी तुम्हा येशू बोलावी तुम्हा प्रेमाने आपल्या वेंगेत घ्याया येशू बोलावी तुम्हा येशू बोलावी तुम्हा येशू बोलावी तुम्हा हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 पान क्रमांक 17 गीत क्रमांक 37 स्वर्गात जाऊ स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गात आहे शांती उद्याची नाही भीती स्वर्गात आहे शांती उद्याची नाही भीती स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गाचा राजा प्रभू येशू पाहून त्याला आपण नाचू स्वर्गाचा राजा प्रभू येशू पाहून त्याला आपण नाचू स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे प्रभूचे वैभव पाहू सारे प्रभूचे वैभव पाहू सारे हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 पान क्रमांक 47 गीत क्रमांक 107 आत्मा के आनंद से आत्मा के आनंद से दिल मेरा भर दे प्रभु आत्मा के आनंद से दिल मेरा भर दे प्रभु ईश्वर की महिमा आज यहाँ प्रकट हो जाए हमारे बीच ईश्वर की महिमा आज यहाँ प्रकट हो जाए हमारे बीच आत्मा के आनंद
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु 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 हालेलुया 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या जिवंत महान परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणार आहोत, म्हणून तुम्ही सर्वांनी विश्वासाने या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या. हालेलुया 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 Hallelujah, 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 hallelujah. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, शरीराचे डोळे बंद करा आणि अंतकरणाच्या डोळ्यांनी त्या प्रेमळ परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करा. तुमचं पूर्ण लक्ष त्या प्रेमळ परमेश्वराजवळ लावा. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, डोक्यातले सर्व विचार बाजूला करा, मनातले सर्व विचार बाजूला करा आणि देहभान विसरून त्या प्रेमळ परमेश्वराच्या चरणाजवळ एकरूप व्हा आणि हृदयातून त्या स्वर्गीय बापाचे आभार माना. हृदयातून त्या स्वर्गीय बापाला धन्यवाद द्या. अंतकरणातून त्या उत्तम अशा मेंढपाळाची स्तुती करा, कारण आज त्याने आपल्याला जगाच्या अंधारातून काढून पुन्हा एकदा त्या प्रेमळ परमेश्वराने त्याच्या चरणाजवळ आपल्याला एकत्रित केलेलं आहे. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराचे आभार माना. पहा, ही स्वर्गातून झालेली मौल्यवान दया आहे. आज आपण त्या प्रेमळ परमेश्वराचे पुन्हा एकदा आपल्या कानांनी वचन ऐकणार आहोत. आज पुन्हा एकदा त्या प्रेमळ परमेश्वराचं सामर्थ्य आपण डोळ्यांनी पाहणार आहोत. होय, आज पुन्हा एकदा त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्यावर दया केली आणि त्याने आपले डोळे आणि त्याने आपले कान धन्य ठरवले. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराचे आभार माना. आजच्या दिवसापर्यंत त्याने आपलं रक्षण केलं. आजचा हा नवीन दिवस त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये आणला. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराचे आभार माना. आजचा नवीन दिवस पाहण्याचं सौभाग्य त्याने आपल्याला दिलं. त्याबद्दल त्याची स्तुती करा. अंतकरणातून त्याचे आभार माना. पहा, ही स्वर्गातून देवाने लावलेली महान व्यवस्था आहे. या त्याच्या महान व्यवस्थेबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याने आज आपल्याला एकत्रित केलेलं आहे. आताच्या क्षणामध्ये त्याने आपल्याला एकत्रित केलेलं आहे त्याची स्तुती करण्यासाठी, त्याचा महिमा वर्णिण्यासाठी. त्याबद्दल त्याची स्तुती करा. अंतकरणातून त्याचे आभार माना. हृदयातून बोला, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. तूने चुना एक निर्बल को, तूने चुना एक निर्बल को. कैसे कहूँ धन्यवाद मेरे प्रभु, कैसे कहूँ धन्यवाद मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, मान मेरे प्रभु. तूने दिया जीवन नया, तूने दिया जीवन नया. लाखों बार धन्यवाद मेरे प्रभु, लाखों बार धन्यवाद मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. कहता है धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. किए तूने कार्य महान मेरे प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु.
होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्यावर खरोखर स्वर्गातून महान प्रेम केलेलं आहे. होय त्याने आपल्यावर स्वर्गातून त्याचे अनंत असे उपकार त्याने आपल्या जीवनात केलेले आहेत. होय त्याच्या त्या अनंत उपकाराची आठवण करा. होय त्याच्या त्या अमर्याद प्रेमाची आठवण करा आणि हृदयातून बोला, होय परमेश्वरा तू महान आहेस आणि तू तुझं महान प्रेम माझ्यावर प्रकट केलेलं आहेस. तुझ्या या महान प्रेमाबद्दल आम्ही हृदयातून तुझे आभार मानतो. हृदयातून आम्ही तुला धन्यवाद देतो. अंतकरणातून आम्ही तुझी स्तुती करतो. पहा त्या प्रेमळ परमेश्वराने तुम्हाला आणि मला घडवण्या अगोदर या संपूर्ण विश्वाची निर्मिती केली. तो शब्द बोलला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. तो शब्द बोलला आणि सर्व काही निर्माण झालं. त्याच्या शब्दात निर्माण करण्याची ताकद आहे. तो केवळ बोलला आणि त्याप्रमाणे घडत गेला. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज या विश्वामध्ये ज्या ज्या वस्तूंचा तुम्ही आस्वाद घेत आहात, ज्या ज्या गोष्टींचा तुम्ही आस्वाद घेत आहात, ती प्रत्येक वस्तू आणि ती प्रत्येक गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि प्रभूच्या शब्दकृतीबद्दल प्रभूला हृदयातून धन्यवाद द्या. प्रभूचे आभार माना, कारण प्रभूची इच्छा आहे प्रभूने आपल्यासाठी जे काही केलेलं आहे त्याची आपण कदर करावी. प्रभूने आपल्यासाठी जे काही निर्माण केलेलं आहे त्याची आपण किंमत करावी. त्याचं महत्व आपल्याला समजावं ही आपल्या प्रेमळ प्रभूची इच्छा आहे. होय त्याच्या शब्दकृतीची आठवण करा आणि हृदयातून त्याचे आभार माना. किती हे सुंदर विश्व त्याने चांगलं आपल्यासाठी बनवलेलं आहे. किती सुंदर बनवलेलं आहे. त्याची या सुंदर शब्दकृतीकडे बघा आणि हृदयातून त्याचे आभार माना. ही संपूर्ण वसुंधरा प्रभूच्या वात्सल्याने भरलेली आहे. ही संपूर्ण वसुंधरा प्रभूच्या प्रेमाने भरलेली आहे. संपूर्ण वसुंधरा ओरडून सांगते की देव तुमच्यावर प्रेम करतो. होय खरोखर प्रभू तू आमच्यावर प्रेम करतोस. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्याने आपल्या शब्दाद्वारे संपूर्ण विश्व निर्माण केला, परंतु त्याने तुम्हाला आणि मला त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे घडवलं. तो जसं दिसतो तसंच त्याने आपल्याला निर्माण केलं. पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाने प्रभूने आपल्याला सुंदर असं घडवलेलं आहे. सुंदर असं अवयव देऊन त्याने आपल्याला सजवलेलं आहे. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराचे आभार माना. आजच्या क्षणापर्यंत त्याने आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे. आताच्या क्षणापर्यंत आपलं शरीर कार्यरत आणि मजबूत आहे, म्हणून हृदयातून त्याचे आभार माना. अंतकरणातून त्याची स्तुती करा. हृदयातून त्याला धन्यवाद द्या. आभार माना त्याची स्तुती करा. अखंड त्याचा महिमा वर्णिना, त्याचे गुणगान गा. हृदयातून त्याचे स्तवन करा. वात्सल्याने प्रभूच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभूच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. प्रभुदेवाची अर्थात वाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभुदेवाची अर्थात वाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभु प्रेमाने पृथ्वी भरली, प्रिय दयाला न्यायनिधी, न्यायनिधी. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. धन्य राष्ट्र प्रभुजाचा देवा, धन्य प्रजाची निवडली. धन्य राष्ट्र प्रभुजाचा देव, धन्य प्रजाची निवडली. प्रभुने दृष्टी न भांगणातून मनुष्यावरती लावी आली, लावी आली. वात्सल्याने प्रभुच्या भरली
भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा तो परमेश्वर किती महान आहे, पहा तो परमेश्वर किती सामर्थ्यशाली आहे, पहा तो परमेश्वर किती शक्तिशाली आहे. होय खरोखर तो सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे. हृदयातून त्याचे आभार माना, अंतकरणातून त्याला आर्त हाक द्या, हृदयातून त्याची स्तुती करा, अंतकरणातून त्याची स्तुती करा. हृदयाच्या खोल गाभाऱ्यातून प्रभूला आवाज द्या, हृदयाच्या खोल गाभाऱ्यातून आपल्या स्वर्गीय बापाला आवाज द्या. कारण या पृथ्वीवरून जेव्हा एक नश्वरतेच्या अधीन असलेला मनुष्य जेव्हा स्वर्गातल्या बापाला हाक मारतो, तेव्हा स्वर्गातला बाप खुश होतो, त्याच्या हृदयाला आनंद होतो आणि तो स्वर्गात आनंद करतो. माझ्या मुलाने मला हाक मारली, माझ्या मुलीने मला हाक मारली, त्याने मला ओळखलं, तिने मला ओळखलं. कारण आपण त्याला ओळखावं आणि त्याच्या व्यंगेत जावं ही आपल्या स्वर्गीय बापाची इच्छा आहे. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो तुम्हाला आणि मला त्याच्या व्यंगेत बोलावत आहे, तो तुम्हाला आणि मला त्याच्या मिठीत बोलावत आहे. त्याची इच्छा आहे आपण त्याच्या व्यंगीत राहावं, त्याची इच्छा आहे आपण त्याच्या मिठीत राहावं. म्हणून प्रभू येशू म्हणाला, अहो कष्टी व भारक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निराश, हताश आणि तुम्ही तुमच्या जीवनाला कंटाळले असाल, पण प्रभू तुम्हाला त्याच्याजवळ बोलावत आहे अनंत काळाचा विसावा देण्यासाठी, शांती देण्यासाठी, आनंद देण्यासाठी. कारण तो शांतीचा राजकुमार आहे, तो जीवनाचा उगम आहे, जीवन त्याच्या मधून वाहत, तो जीवनाचा स्रोत आहे. होय त्या जीवनाच्या स्रोताकडे या, म्हणजे तुमच्या जीवनात खरं जीवन वाहेल. प्रभू येशू म्हणाला, मी तर तुम्हाला जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून या जगात आलेलो आहे. होय तो पहा, तो प्रभू येशू आम्हाला जीवन देण्यासाठी या जगात आला आणि खरोखर खरं जीवन त्या प्रेमळ प्रभू येशू पासून आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही तुमच्या जीवनात आजारी असाल, दुःखी असाल, संकटात असाल आणि तुम्ही तुमच्या जीवनाच्या समस्यामध्ये अडकून गेला असाल, या जगाच्या दुःखात आणि कलहामध्ये तुम्ही बुडून गेलेला असाल, दबून गेलेला असाल, पण प्रभू तुम्हाला त्याच्याजवळ बोलावत आहे. तुमचं जीवन आशीर्वादित करायला, तुमचं जीवन बदलून टाकायला प्रभू तुम्हाला त्याच्याजवळ बोलावित आहे. कारण तोच असा एक आहे आमचं जीवन बदलून टाकू शकतो. तोच एक असा आहे की आमच्या जीवनात येणारा प्रत्येक अडथळा दूर करू शकतो. तोच असा एक आहे, तो आमच्या जीवनातले श्राप तोडून टाकू शकतो. कारण तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे, तो महान परमेश्वर आहे. हृदयातून त्या प्रेमळ प्रभू येशूचे आभार माना, हृदयातून त्या प्रेमळ प्रभू येशूला धन्यवाद द्या, अंतकरणातून त्याची स्तुती करा. येशू बोलावी तुम्हा, येशू बोलावी तुम्हा, प्रेमाने आपल्या मिठीत घ्याया. येशू बोलावी तुम्हा, येशू बोलावी तुम्हा, येशू बोलावी तुम्हा, आपल्या मिठीत घ्याया. येशू बोलावी तुम्हा, दुःखी जरी असला सांत्वन करेल तुमचे, दुःखी जरी असला सांत्वन करेल तुमचे, पूर्ण मनाने त्याला स्वीकारा, स्वर्गीय आनंद
येशू बोलावे तुम्हा, येशू बोलावे तुम्हा, येशू बोलावे तुम्हा, प्रेमाने आपल्या वेंगेत घ्याया, येशू बोलावे तुम्हा, येशू बोलावे तुम्हा, येशू बोलावे तुम्हा. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या स्वर्गीय पित्याने आपल्यावर केवढं महान प्रेम केलं. देवाचं आपल्यावर सगळ्यात सर्वोत्तम प्रेम म्हणजे तुम्ही आणि मी विनाशाचा मार्ग पत्करला होता. तुम्ही आणि मी नाशाचा मार्ग पत्करला होता. तुम्ही आणि मी पूर्ण जग मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे गांजलेले आणि पांगलेले झालेले होते. होय आपण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होतो. आपल्या जीवनात खरा वाली नव्हता. आपल्याला कोणी वाचवणारा नव्हता. आपल्याला कोणी तारणारा नव्हता. आणि एक दिवस आपल्या पापांमुळे मेल्यानंतर आपल्या आत्म्याचा नाश त्या नरकात होणार होता. पण तो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमचा खरा बाली बनून या जगात अवतरला. तो आमचा खरा वाचवणारा बनून या जगात अवतरला. प्रभू येशू तुमचा आणि माझा खरा वाचवणारा प्रभू आहे. त्याने तुम्हाला आणि मला वाचवलं. त्याने तुम्हाला आणि मला तारण दिलं. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज तो प्रभू येशू आपला एकमेव आधार आहे. तो प्रभू येशू आपलं एकमेव जीवन आहे. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सर्व काही त्याच्यामध्ये, त्याच्याद्वारे आणि त्याच्या ठायी अस्तित्वात आहे. कारण तो महान प्रभू आहे. त्या एकालाच मरत्व आहे. तो अगम्य प्रकाशात वस्ती करणारा प्रभू येशू. पहा त्याच्याकडे, आत्म्याचे डोळे उघडा आणि त्या प्रेमळ प्रभू येशूकडे बघा. तो किती प्रेमाने तुमच्याकडे बघत आहे. तो किती प्रेमाने तुमच्याकडे बघत आहे. पहा त्या प्रेमळ प्रभू येशूकडे. आज त्या प्रेमळ प्रभू येशूद्वारे आपल्याला पापांची क्षमा मिळते. आज त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्या आत्म्याचं तारण होतं. आणि आज त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मेल्यानंतर आपल्याला अनंत काळाचं जीवन प्राप्त झालं. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तोच प्रभू येशू आजाराच्या काळात, दुःखाच्या काळात, संकटाच्या काळात आपल्या बरोबर असतो. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण पडतो, आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा पतन पावतो आणि जेव्हा आम्ही इकडे तिकडे सैरावेरा पळतो, तेव्हा आमच्या बाजूला कुणीच नसतं. पण असं एक आहे जो अदृश्य आहे, पण तो नेहमी क्षणाक्षणाला आमच्या बरोबर असतो. आणि तो म्हणजे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. जीवनाच्या यात्रेला ही संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला ही संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरचा भागवितो. तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरचा भागवितो. जीवनाच्या यात्रेला हे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला हे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला येतो भेटीत. संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला येतो भेटीत. जीवनाच्या यात्रेला हे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. आता मजला भय हो कसले, जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती. आता मजला भय हो कसले, जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला.
माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आणि आता शांत होऊन त्या प्रेमळ परमेश्वराची आराधना करा, त्याची उपासना करा. हृदयाने त्या प्रेमळ परमेश्वराच्या चरणाजवळ या आणि पूर्ण लक्ष त्या प्रेमळ परमेश्वराकडे लावा आणि अंतकरणाच्या खोल गाभाऱ्यातून त्याची आराधना करा, त्याची उपासना करा, कारण तेच प्रभूला प्रिय आहे. होय, मरिया प्रभूच्या चरणाजवळ बसली होती तेव्हा प्रभू मरियेविषयी म्हणाला, मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे आणि तो तिच्यापासून कोणी काढून घेणार नाही. होय, प्रभूची इच्छा आहे जे मरियेने केलं ते तुम्ही आणि मी करावं. जशी मरिया प्रभूच्या चरणाजवळ एकरूप झाली होती, तसे माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही आत्म्यात प्रभूच्या चरणाजवळ एकरूप व्हा. पूर्ण वेळ प्रभूला द्या, पूर्ण हृदय प्रभूला द्या आणि हृदयातून त्याची आराधना करा, हृदयातून त्याची उपासना करा. अंतकरणातून त्याची आराधना करा. प्रेमाने सामर्थ्याने येतो माझ्या जीवनी. प्रेमाने सामर्थ्याने येतो माझ्या जीवनी. आराधीन मी हृदयाने तुला, आराधीन मी मनाने तुला, आराधीन मी सामर्थ्याने तुला. तू माझा प्रभू, माझा प्रभू, तू माझा प्रभू, माझा प्रभू, माझा प्रभू, माझा प्रभू. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या प्रेमळ प्रभू येशूने आपल्यावर केवढं प्रेम केलं. आपल्याला आपल्या पापातून वाचवण्यासाठी त्याने स्वदेहाचं त्या क्रूसावरती बलिदान केलं. आणि जी जागा तुम्हाला आणि मला ज्या जागेत उभं राहायचं होतं त्या जागेत तो प्रभू येशू उभा राहिला आणि आपल्या संपूर्ण मानवजातीच्या पापांची शिक्षा त्याने स्वतःच्या स्वदेहावर घेतली. त्याने दिलेलं सुंदर जीवन आपण पापाला धजावलं. आपण पापामध्ये मशगूल झालो होतो, पापामध्ये आपण मग्न झालो होतो आणि आपण अंधारात चाचपडत होतो आणि आपल्या आत्म्याचा एक दिवस नाश होणार होता. परंतु त्या प्रेमळ प्रभू येशूने त्याच्या क्रूसावरच्या बलिदानाद्वारे आपल्याला वाचवलं. त्याने आपलं तारण केलं. पहा त्याच्या क्रूसावरच्या बलिदानाकडे, आत्म्याचे डोळे उघडा आणि त्या क्रूसाकडे बघा. आपला प्रभू कसा त्या क्रूसावर व्याकुळ झाला होता, तो आत्म्यात त्या क्रूसावर कसा कण्हत होता, त्याचा तो कन्याचा आवाज तुम्ही तुमच्या आत्म्यामध्ये ऐका. प्रभूला जेव्हा चापकाचे फटके शरीरावरती बसत होते तेव्हा प्रभू कसा वेदनेच्या कळसाने होरपळत होता, त्याच्या त्या वेदना तुम्ही तुमच्या शरीरावरती अनुभवा. प्रभू येशूच्या क्रूसावरच्या बलिदानाची मर्मता स्वतःच्या शरीरावरती अनुभवा. कारण शास्त्रलेख असा आहे, त्याला बसलेल्या चापकाच्या फटक्याने आपली शरीरे निरोगी झाली आहेत. त्याने मार खाल्ला, त्याने सजा घेतली, त्याने दंड घेतला, म्हणून आज आपण आपल्या श्रापातून बंधनातून मुक्त झालो. पहा त्या प्रेमळ प्रभू येशूने आपल्यावर केवढं प्रेम केलं. त्याच्या एवढं प्रेम आपल्यावरती कोणीच करू शकणार नाही. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो,
त्याचं प्रेम खरोखर विलक्षण आहे, खरोखर त्याचं प्रेम अवाढव्य आहे. त्याच्या त्या मर्याद प्रेमाची आठवण करा. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आपल्या पापांमुळे त्याच्या मस्तकात विषारी काट्यांचं मुकुट घालण्यात आलं, त्याच्या पवित्र मुखावर थुंकलं गेलं, त्याच्या गालावर आणि कानावर चापकाचे फटके मारण्यात आले. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, किती वेदना होत्या त्या, किती दुःख होतं ते. तो देवाचा पुत्र होता, तो निष्पाप होता, तो निष्कलंक असा देवाचा कोकरा. त्याने आपल्या जीवनामध्ये एकही पाप केलं नाही, पण तो जगाचं पाप हरण करत होता. पहा तो प्रेमळ प्रभू येशू, पहा त्या प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताकडे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला प्रभू येशू, रक्ताने माखलेला प्रभू येशू, छिन्न विछिन्न झालेला प्रभू येशू, वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे आणि लोकर कातणाऱ्या मेंढराप्रमाणे जसं मेंढरू गप्प राहतं तसं गप्प राहून तो चुपचाप सर्व काही सहन करत होता. पहा त्या प्रेमळ प्रभूच्या हातातून आणि पायातून खिळे आर पार गेले. किती वेदना प्रभूला झाल्या, किती दुःख प्रभूला झालं. त्याला मानसिक दुःख झालं, त्याला शारीरिक दुःख झालं. प्रभूने दोन्ही दुःख एकाच वेळेला झेललं. पहा त्या प्रेमळ प्रभू येशूकडे, क्रूसावरकडे बघा. परंतु त्या क्रूसावरून तो खाली उतरला नाही, तर तो तुमच्या आणि माझ्या तारणासाठी ती क्रूसावरची योजना पूर्ण करत राहिला. शेवटपर्यंत त्याने त्या क्रूसावरून खाली येण्याचा निर्णय घेतला नाही. तो शेवटी त्याने त्या क्रूसावरची योजना जी देवपित्याने त्याच्या बाबतीत आखली होती, ती योजना त्याने पूर्ण केली. आणि प्रभू येशू तुमच्या आणि माझ्या पापांमुळे क्रूसावरती मरण पावला. परंतु त्याला मरणाची बाधा झाली नाही, मरण त्याला स्पर्श करू शकलं नाही. तर मरणातून पार गेला आणि तिसऱ्या दिवशी तो गौरवाने जिवंत झाला. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आजही प्रभू जिवंत आहे. कारण मरणातून जिवंत झाल्यानंतर प्रभू म्हणाला होता, पहा मी मेलो होतो पण आजही मी जिवंत आहे. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 40 दिवस तो आपल्या शिष्यांसोबत राहिला आणि 40व्या दिवशी तो आपल्या शिष्यांच्या डोळ्या देखत स्वर्गात घेतला गेला. आणि जात असताना तो म्हणाला, पहा मी तुम्हाला अनाथ आणि एकटाच सोडणार नाही, तर मी पित्याला विनंती करीन आणि पिता तुम्हाला दुसरा सत्याचा कैवारी पवित्र आत्मा देईल. होय हे प्रभूचं वचन 50व्या दिवशी पूर्ण झालं. प्रभूचे शिष्य एका बंद खोलीमध्ये प्रार्थना करत होते, तेव्हा स्वर्ग उघडला गेला आणि शिष्यांवरती पवित्र आत्मा उतरला. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पवित्र आत्मा हाच आपला खरा सहाय्यक आहे. पवित्र आत्मा हाच खरा आपला मार्गदर्शक आहे. आणि आज तुम्हाला आणि मला त्याचीच गरज आहे. म्हणून माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, शरीराचे दोन्ही हात उंच करा आणि हृदयातून आर्त हाक द्या प्रभूला. आणि प्रभूला सांगा, हे प्रभू, तुझ्या विनंतीद्वारे मिळणारा तुझा पवित्र आत्मा मला दे. तुझ्या विनंतीद्वारे मिळणारा तुझा आत्मा मला दे, जो सत्याचा आहे, जो कैवारी आहे, जो पवित्र आत्मा आहे, जो तुझा खरा श्वास आहे. प्रभू तो श्वास माझ्या हृदयात येऊ. होय पवित्र आत्म्याची अग्नी माझ्या हृदयात येऊ. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये माझ्या हृदयात ये, माझ्या अंतकरणात ये. पवित्र आत्म्या माझ्या जीवनाचा ताबा घे आणि तुझी इच्छा आहे तशी आत्मिक व्यक्ती मला घडव. ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या. पावन आत्मा वो भर दो मुझ में दया तेरी. पावन आत्मा भर दो मुझ में दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया तेरी. पावन आत्मा भर दो मुझ में कृपा तेरी. पावन आत्मा भर दो मुझ में कृपा तेरी. कृपा तेरी, कृपा तेरी, कृपा तेरी.
शांति तेरी पावन आत्मा हो। भर दो मुझ में शांति तेरी, शांति तेरी, शांति तेरी, शांति तेरी, शांति तेरी, शांति तेरी, शांति तेरी पावन आत्मा हो। भर दो मुझ में प्रेम तेरा पावन आत्मा हो। भर दो मुझ में प्रेम तेरा, प्रेम तेरा, प्रेम तेरा, प्रेम तेरा, प्रेम तेरा, प्रेम तेरा, प्रेम तेरा पावन आत्मा हो। भर दो मुझ में दान तेरा पावन आत्मा हो। भर दो मुझ में दान तेरा, दान तेरा, दान तेरा, दान तेरा, दान तेरा, दान तेरा, दान तेरा। हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. स्तुती आराधना पूर्ण झाली आहे. पान क्रमांक 306 इब्री लोकास पत्र अध्याय 4 वचन 12 आणि 13 मी वाचतो. कान देऊन ऐका. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आर पार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्या बरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वचन असं म्हणतं की देवाचं वचन हे सजीव, सक्रिय व कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आर पार जाणारे व मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक आहे. देवाचं वचन म्हणजे देवाचे शब्द. देवाचं वचन म्हणजे परमेश्वराच्या तोंडातून बाहेर येणारे शब्द. ते कसे आहेत? सजीव,
सजीव म्हणजे जिवंत, सक्रिय, सक्रिय म्हणजे क्रियाशील व कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण. देवाचे शब्द जे आहेत ते तीक्ष्ण आहेत, म्हणजे धारदार आहेत, त्याला धार आहे. कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा, जी तलवार दोन्ही बाजूनी धारदार असते, जी दोन्ही बाजूनी कापू शकते, अशा तलवारीपेक्षाही देवाचे शब्द जे आहेत ते अधिक तीक्ष्ण आहेत. आणि सांधे व मज्जा, जीव व आत्मा यांना भेदून आर पार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक म्हैस जात असेल, आपण सांगतो ही म्हैस जिवंत आहे. एक गाय चालत असेल, आपण म्हणतो ही गाय जिवंत आहे. आपल्या समोर माणसं उभी असतात, आपण म्हणतो जिवंत आहेत. हॉस्पिटलमध्ये कधी कधी असं होतं की आपल्याला वाटतं हा माणूस मेलाय की काय, अचानक तो डोळे उघडतो आणि आपण म्हणतो की हा जिवंत आहे. आपण कुणाला जिवंत समजतो? जी माणसं आपल्या अवतीभोवती फिरतात, जे प्राणी पक्षी आपण पाहतो, त्यांना आपण जिवंत असं समजतो. परंतु बायबल स्पष्टपणे म्हणतं की देवाचे शब्द जे आहेत ते जिवंत आहेत. समजणं कठीण आहे. देवाचा शब्द जो आहे तो जिवंत आहे, तो सक्रिय आहे, म्हणजे क्रियाशील आहे, त्याच्यामध्ये ताकद आहे काम करण्याची. देवाचं वचन सक्रिय आहे, देवाचं वचन जिवंत आहे. आणि देवाचं वचन म्हणजे परमेश्वराचे शब्द कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहेत. दुधारी तलवार म्हणजे ज्या तलवारीला दोन्ही बाजूनी धार असते, जी दोन्ही बाजूनी कापू शकते, त्याला दुधारी तलवार म्हणतात. आणि या दुधारी तलवारीपेक्षाही तीक्ष्ण, तीक्ष्ण म्हणजे धारदार, शार्प, टोकदार असं देवाचं वचन आहे. आणि ते वचन काय करतं? सांधे आणि मज्जा, जीव आणि आत्मा यांना भेदून आर पार जाते. आणि पुढे काय करते? हे वचन जे आहे ते मनातील विचार आणि हेतू यांचे परीक्षक आहे. माणसाच्या मनात विचार काय आहेत आणि माणसाचे हेतू काय आहेत, हे याची परीक्षा देवाचं वचन करत असतं. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला आणि मला आणि या जगाला जिवंत अशा अनेक गोष्टी माहीत आहेत. मी तुम्हाला नुकताच सांगितलं, माणसं जिवंत असलेली आपण पाहतो, प्राणी जिवंत असलेले आपण पाहतो, आणि आपण म्हणतो हे जिवंत आहे. पण अशी एक गोष्ट आहे जी जिवंत आहे आणि जगाला माहित नाही की ती जिवंत आहे. आणि त्या गोष्टीची आपण आता ओळख करून घेत आहोत. अशी एक गोष्ट आहे जी जिवंत आहे आणि ती जिवंत आहे हे जगाला माहित नाही आहे. कारण का माहित नाही आहे? कारण ती डोळ्याने दिसत नाही आहे. ती गोष्ट डोळ्याने दिसत नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एखादा मनुष्य मरण पावला आणि त्याला आपण पुरलं किंवा जाळलं आणि काही दिवसांनी आपण म्हणालो तो आहे कुठे? समजा संजय नावाचा मनुष्य मेला आणि 10 दिवसांनी आपण विचारलं संजय कुठे आहे, तर सगळे लोक उत्तर देतात संजय जिवंत नाही. का जिवंत नाही आहे? कारण संजय आम्हाला डोळ्यासमोर दिसत नाही आहे. संजय चालत नाही आमच्या डोळ्यासमोर. संजय आमच्या डोळ्यासमोर काम करत नाही आहे, म्हणून संजय जिवंत नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला मला आणि ह्या जगाला डोळ्यांनी दिसणारी माणसं, डोळ्यांनी दिसणारे प्राणी, मासे ह्यांना आपण जिवंत म्हणतो, कारण ते आपल्या डोळ्यासमोर असतात. परंतु ह्या जगामध्ये, खरं म्हणजे या विश्वामध्ये अशी एक गोष्ट आहे जी जिवंत आहे, परंतु कुणालाच माहित नाही की ती जिवंत आहे. जगाला त्याची ओळख नाही आहे की ती जिवंत आहे. आणि म्हणून तर येशूचे शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा ते समजावून घ्यायला पाहिजेत. येशू आपल्याला शिकवत आहे, परमेश्वर शिकवत आहे की देवाचं वचन जे आहे ते जिवंत आहे.
माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, देवाचं वचन म्हणजे नक्की काय? देवाचं वचन म्हणजे देवाच्या मुखातून निघालेले शब्द. देव जर बोलला की प्रकाश हो, हे देवाचे शब्द आहेत. प्रकाश हो. जेव्हा देवाने जग निर्माण केलं तेव्हा काहीच नव्हतं. बायबलच्या पहिल्या पानावर सांगितलेलं आहे देवाने जग कसं निर्माण केलं. देव बोलत गेला आणि गोष्टी अस्तित्वात आल्या. देव म्हणाला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. देव म्हणाला झाडं झुडपं होत आणि झाडं झुडपं झाली. देव जेव्हा बोलतो प्रकाश हो, तेव्हा प्रकाश होणार म्हणजे होणार म्हणजे होणार म्हणजे होणार. देवाचं वचन कसं आहे? जिवंत आहे, ते मेलेलं नाही आहे. त्या वचनाप्रमाणे होणार म्हणजे होणार म्हणजे होणार. आणि ते वचन सक्रिय आहे म्हणजे ते कार्य करू शकते, ते सशक्त आहे, ते मजबूत आहे, ते दुबळं नाही आहे, ते कार्य करणार आहे. आपण म्हणतो ही मशीन चालू आहे का? मशीन चालू आहे का याचा अर्थ काय? मशीन मध्ये बिघाड नाही किंवा मशीन बंद पडलेली नाही आहे. त्या मशीन मध्ये जे काही भाग आहेत ते सगळे काम करत आहेत आणि बटन सुरू केल्यावर मशीन ऑपरेट होणार, चालू होणार. त्याला आपण म्हणतो मशीन चालू आहे का? देवाचं वचन हे सक्रिय आहे, क्रियाशील आहे, ते कार्य करणार म्हणजे करणार म्हणजे करणार. आणि पुढे सांगितलेलं आहे देवाचं वचन हे सांधे आणि मज्जा. सांधे म्हणजे कसले? हाडं, आपली हाडं, आपलं मांस, सांधे व मज्जा, आणि याच्या पलीकडे जीव आणि आत्मा यांना भेदून जाणार आहे. ह्यांना भेदून ते वचन आत जातं, एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे. आणि ते वचन जे आहे ते वचन दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. आणि एवढं केल्यानंतर देवाच्या वचनासमोर माणसाच्या मनातील विचार आणि माणसाचे हेतू हे अगदी स्पष्ट होतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, किती गूढ आहे, किती रहस्यमय आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा ऐकत असाल की परमेश्वराचे शब्द जिवंत आहेत. तुम्हाला मी जर म्हणालो समोर गाय दिसते ती जिवंत आहे, तर तुम्ही मला सांगाल हे आम्हाला पण कळतं. तुम्हाला मी सांगेन की स्टेजवर माणसं जी बसली आहेत ती जिवंत आहेत, तर तुम्ही मला उत्तर द्याल बरोबर आम्हाला पण समजतं की ही जिवंत आहेत. आमच्या डोळ्यांना समजतं ही माणसं सगळी जिवंत आहेत, कारण ते बसलेले आहेत, त्यांचे डोळे उघडे आहेत, ते हालचाल करतात, हे सगळे जिवंत आहेत की आम्हाला कळतं. सगळ्या जगाला माहित आहे जिवंत काय आहे, पण जगाला एक गोष्ट माहित नाही आहे, देवाचं वचन जिवंत आहे, परमेश्वराचे शब्द जिवंत आहेत. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वर जो आहे तो जिवंत आहे आणि तो जे बोलतो ते होणार म्हणजे होणार म्हणजे होणार म्हणजे होणार. देवाने जेव्हा जग निर्माण केलं तर देव बोलला प्रकाश हो. तेव्हा प्रकाश होऊ नये म्हणून कोणतीच शक्ती काम करू शकत नाही. देव जर म्हणाला प्रकाश हो, तर ते शब्द रोखण्याची ताकद कुठेच नाही आहे, त्रिलोकात कुठेच नाही आहे, कुठेच नाही ताकद. देव जर बोलला प्रकाश हो, तर प्रकाश होणार म्हणजे होणार म्हणजे होणार. देवाचे शब्द रोखण्याची ताकद कुठेच अस्तित्वात नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि देवाचं वचन जे आहे ते वचन जिवंत आहे, ते मरत नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून येशू ख्रिस्त असं म्हणाला की आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचनं कधीही नाहीशी होणार नाहीत. आकाश नाहीस होईल, पृथ्वी नाहीशी होईल, परंतु मी जे शब्द बोललेलो आहे ते शब्द कधीही नाहीशी होणार नाहीत. हालेलुया, 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 हालेलुया. येशूचे शब्द नाहीसे होऊ शकत नाहीत, कारण ते जिवंत शब्द आहेत, ते मरू शकत नाहीत. अमरत्व एकालाच आहे, तो देव आहे, आणि अमरत्व त्याच्या शब्दालाही आहे. केवळ देव अमर नाही आहे, तर देवाचे शब्द सुद्धा अमर आहेत. देव कधीच मरत नाही आणि देवाचे शब्द सुद्धा कधीच मरत नाहीत. देव बोलला म्हणजे ते होणार होणार होणार. त्याला अडवणारा कोणीही नाही आहे. थोडक्यात देवाच्या शब्दाला अडवू शकेल अशी शक्ती ना स्वर्गात, ना पृथ्वीवर, ना पृथ्वी खाली कुठेच नाही आहे. देव जेव्हा बोलला असं हो, ते असं होणार म्हणजे होणार म्हणजे होणार.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी सांगितलं की जगाचा शेवट जेव्हा जवळ येईल तेव्हा जगामध्ये काय काय घडेल. लढाया होतील, लढायांच्या अफवा येतील, आई वडील आणि मुलं यांच्यात भांडणं होतील आणि पुष्कळ प्रमाणामध्ये जगामध्ये गोंधळ असेल, दुष्काळ येतील, भूमिकंप होतील. येशूने 2000 वर्षापूर्वी जे सांगितलं ते आज घडत आहे, ते कोणीच रोखू शकत नाही. शेवटचं एक युद्ध होणार आहे, येशूने अगोदरच सांगितलेलं आहे. आणि कोणते युद्ध? सगळं जग इस्रायलच्या विरुद्ध येईल. इस्रायल, ज्याला आपण पॅलेस्टाईन देश म्हणतो, हा एक छोटासा इवलासा देश आहे आणि ह्या इवल्याशा देशावर सगळं जग चालून येणार आहे. बायबलमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. किती लोक सांगतील आपण नाही जाणार इस्रायलवर हल्ला करायला, पण इस्रायलवर हल्ला होणार शेवटचा. आणि तो हल्ला कोण करणार आहे? जगातली सगळी राष्ट्र करणार आहेत. तो देश चिमुकला आहे. आपल्या ठाणे जिल्ह्या एवढा तो देश आहे. त्या देशाची लोकसंख्या 1 कोटीच्या आसपास आहे. त्या देशातल्या लोकांना ज्यू म्हणतात, यहुदी. आणि त्याच वंशात येशू जन्माला आला आणि त्याच यहुदी लोकांनी येशूला क्रुसावर खिळून मारलं. त्या देशावर सगळं जग चालून येणार आहे. हे अगोदर माहीत आहे, तरी पण ते युद्ध कोणी टाळू शकणार नाही. इस्रायल देशाचे पंतप्रधान किंवा अध्यक्ष असं काहीतरी करतील, असं काहीतरी करतील, असं काहीतरी करतील की सगळं जग संतापून जाईल. सगळं जग संतापून जाईल आणि सगळ्या जगाची राष्ट्र चाल करून इस्रायलवर येणार आहेत. तेव्हा काय होणार आहे? तेव्हा स्वर्गातनं देव इस्रायलची बाजू घेणार आहे आणि जे सगळे राष्ट्र आलेली आहेत त्यांचं सैन्य जागच्या जागी मरणार आहे. हो शक्का रा 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 रा. आज तुम्ही इस्रायलमध्ये गेलात आणि इस्रायलच्या लोकांना विचारलं की बाबा रे, येशूला तुम्ही मानता का? ते म्हणतात नाही, हा येशू देवाचा पुत्र नाही, म्हणून आम्ही त्याला क्रुसावर खिळून मारलं. आज 2000 वर्षानंतर सुद्धा इस्रायलचे लोक येशूला मानत नाहीत. पण ते कधी मानतील? जेव्हा सगळी राष्ट्र त्यांच्यावर चालून जातील आणि त्यावेळेला परमेश्वर स्वतः त्यांची बाजू घेईल आणि बाकीच्या राष्ट्रातल्या लोकांना मारेल परमेश्वर स्वतः. तेव्हा इस्रायलचे लोक म्हणतील येशू खरा आमचा देव आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या गोष्टी बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत. पण म्हणून जगातली राष्ट्र इस्रायलवर जाणार नाहीत का? ती चालून जाणार. गल्फ वॉर जे झालं आणि जे आखाती युद्ध आपण म्हणतो आणि आज जे काही चाललेलं आहे, इराक युद्ध किंवा आणखीन अमेरिकेची जे भांडणं चालू आहेत, हे सगळंच्या सगळं बायबलमध्ये लिहिलेलं आहे आणि होणार असं बायबलमध्ये सांगितलेलं आहे. आणि ज्यांनी युद्ध केलं त्यांना सुद्धा माहित आहे, परंतु ते टाळू शकले नाहीत. देवाच्या शब्दाप्रमाणे सगळ्या गोष्टी होतात. देवाच्या शब्दाबाहेर काहीच नाही आहे. देव जे बोलतो ते होतं म्हणजे होतं म्हणजे होतं म्हणजे होतं. सगळं काही देवाच्या शब्दाप्रमाणे होतं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जगामध्ये जे काही तुम्हाला जिवंत दिसतं ते सगळं मरेल. जिवंत जे काही दिसतं ते सगळं मरणार आहे. पण असं एक जिवंत आहे काहीतरी जे कधीच मरू शकत नाही, आणि ते म्हणजे देवाचं वचन, देवाचे शब्द. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे सत्य जेव्हा आपल्याला माहीत पडतं की देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे, तेव्हा आपण देवाच्या वचनाच्या पाठीमागे लागतो, देवाच्या वचनाचे कास धरतो, देवाची वचनं जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, त्याचा अभ्यास करतो आणि त्याच्याप्रमाणे आपलं जीवन आपण चालवत असतो. जोपर्यंत तुम्हाला ठाऊक नाही आहे की देवाचं वचन हे सत्य आहे, जिवंत आहे, क्रियाशील आहे, तोपर्यंत तुम्ही देवाच्या वचनाच्या मागे लागणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी जे प्रवचन तुम्हाला देत आहे ते देवाचं वचन आहे आणि तुमच्यापैकी ज्यांना कळतं की ब्रदर देवाचं वचन बोलत आहेत ते माझं प्रवचन कान देऊन ऐकणार. परंतु ज्यांना माहित नाही आहे की माझं प्रवचन जे आहे ते देवाचं वचन आहे, ते वाट बघत असतील कधी एकदा प्रार्थना सुरू होते आणि माझा ताप निघून जातो, कधी एकदा प्रार्थना सुरू होते आणि माझा डायबिटीस निघून जातो. परंतु ज्यांना माहित आहे ब्रदर देवाचं वचन सांगत आहेत, त्यांना प्रार्थनेची घाई झालेली नाही आहे. त्यांना माहित आहे हे शब्द महत्वाचे आहेत. हालेलुया, हालेलुया. हे शब्द महत्वाचे आहेत. हे देवाचं वचन आहे.
हे आपण ऐकून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. देवाचं वचन हे ऐकून घ्यायचं असतं, समजून घ्यायचं असतं आणि त्याप्रमाणे वागायचं असतं. तेव्हा त्याचं फळ आपल्याला आपल्या जीवनात मिळत असतं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोक आणि तुमच्यापैकी सुद्धा 90% लोक खाताना पिताना किती विचार करतात. डायबिटीस आहे म्हटल्यानंतर चहा प्यायचाच नाही, नाही का? डायबिटीस जर असेल तर चहा प्यायचा नाही. चहाच कशाला, काही लोक भात सुद्धा खात नाहीत, बरोबर? डायबिटीस असल्यानंतर चहा प्यायचा नाही, भात खायचा नाही आणि 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 बर्फी खायची नाही, हलवा खायचा नाही आणि मग उसाचा रस प्यायचा नाही. डायबिटीस आहे म्हटल्यानंतर गोड जे काही आहे ते टाळलं पाहिजे, असं तुम्ही पाठ केलेलं आहे. पण मी काय पाठ केलेलं आहे तुम्हाला सांगू. येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं, साप विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार मी तुम्हाला दिलेला आहे, तुम्हाला काही एक बाधणार नाही. हालेलुया. जो कोणी माणसाच्या शब्दावर विसंबून राहतो तो एक दिवस फसतो. जो देवाच्या शब्दावर विसंबून राहतो तो कधीच फसत नाही. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे, फक्त देवाचे शब्द वाचा, समजून घ्या आणि पाळा. तुम्ही कधीच फेल होणार नाही. देवाचं वचन कसं आहे? सजीव आहे, सक्रिय आहे आणि ते दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. त्याच्यात सामर्थ्य आहे. देव जर म्हणाला प्रकाश हो तर प्रकाश होणार. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही बघत नाही या केंद्रामध्ये जेव्हा मी प्रार्थनेच्या वेळेला म्हणतो आजार निघून जावत, त्यावेळेला किती माणसं खाली पडतात, बरी होतात आणि इकडे साक्ष देतात. शब्द, फक्त शब्द. मी बोलत नाही, परमेश्वर बोलतो. माझ्या मुखातून आलेले शब्द परमेश्वरचे असतात. परमेश्वर म्हणतो आजार निघून जाओ, निघून जाणार म्हणजे जाणार म्हणजे जाणार. हो सकारामशील महारेलमा, हो सकारा. कारण देवाचे शब्द जे आहेत ते सांधे आणि मज्जा, जीव आणि आत्मा यांना भेदून जातात. येशूने जेव्हा आंधळ्यांना दृष्टी दिली तेव्हा येशू काय म्हणाला? तुला दृष्टी येवो, तुला दृष्टी येवो असं येशू बोलला. तेव्हा आंधळा पाहू लागला. कसा पाहू लागला? तुला दृष्टी येवो असं जर तो म्हणतो तर दृष्टी येणार म्हणजे येणार म्हणजे येणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे जग आपण पाहतो ते देवाने शब्दाने निर्माण केलं. देवाने फक्त मनुष्य हाताने घडवला, बाकी सगळं देवाने शब्दाने निर्माण केलं. देव म्हणाला झाडं हो, झाडं झाली. देवाच्या शब्दाप्रमाणे सगळं होत असतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन हे सत्य आहे. देव जे म्हणतो ते सत्य आहे. नुसतं सत्य नाही तर ते ताकदवान आहे, ते जिवंत आहे, त्याच्यात खोटेपणा नाही आहे आणि ते मरू शकत नाही आहे. ते शब्द कायमचे राहणार. हे जग देवाच्या वचनावर आधारित आहे. देव जे बोलला तेच होणार. देव जे बोलला नाही ते होणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाची वचनं, देवाचे शब्द वाचायला पाहिजेत, ऐकायला पाहिजेत, समजून घ्यायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे वागायला पाहिजे. बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की जो कोणी आई वडिलांचा सन्मान करतो तो त्याला दीर्घायुष्य मिळेल. दीर्घ आयुष्य म्हणजे लांबलचक आयुष्य. 80 वर्षे, 90 वर्षे, 100 वर्षे. तुमच्यापैकी ज्यांना दीर्घ आयुष्य पाहिजे, पुष्कळ वर्ष जगायचं आहे, त्यांच्यासाठी वचन चांगलं आहे. जे आई वडिलांचा सन्मान करतात त्यांना दीर्घायुष्य मिळेल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचं वचन जे आहे ते जिवंत आहे. त्याप्रमाणे सगळं घडतं. बायबलमध्ये एक सुंदर उदाहरण आहे, नीट कान देऊन ऐका. येशू मरण पावल्यानंतर त्याचे शिष्य जे होते ते सगळा कारभार करत होते. पेत्र हा प्रमुख शिष्य होता आणि त्या काळामध्ये विश्वास ठेवणारे लोक जे होते ते सगळं विकायचे आणि पैसे आणून पेत्राच्या हातात द्यायचे.
सगळी मालमत्ता विकायची आणि पैसे आणून पेत्राच्या हातात द्यायचे आणि मग ते सगळे एकत्र राहत असत. एक कुटुंब राहत असत. एक जोडपं होतं, त्याचं नाव हनन्या, बायकोचं नाव सप्पिरा. हनन्या आणि सप्पिरा यांनी काय केलं, मालमत्ता विकली आणि जे पैसे आले त्याचे थोडे स्वतःसाठी ठेवून दिले आणि बाकीचे पेत्राकडे आणून दिले. त्या काळात नियम होता की सगळं विकायचं आणि अख्खेचे अख्खे पैसे पेत्राकडे आणून द्यायचे. पेत्र चर्चचा प्रमुख होता. हनन्या आत आला आणि हनन्या आला, त्याने पैसे दिले आणि पेत्राने हनन्याला सरळ विचारलं, हनन्या, पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही भाग स्वतःसाठी ठेवावा म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले? ती होती तोवर तुझी स्वतःची व ती विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? असे करण्याचे तुझ्या मनात का आले? तू माणसाशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहे. हालेलुया, हालेलुया. आणि पेत्र बोलला, तू माणसाशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहे. त्याच क्षणाला हनन्या खाली पडला आणि मरण पावला. त्याच क्षणाला हनन्या खाली पडून मरण पावला. लोकांनी उचलून त्याला नेऊन गाडलं. थोड्या वेळाने त्याची बायको आत आली, सप्पिरा. आणि मग पेत्राने प्रश्न विचारला, तुम्ही जमीन एवढ्यालाच विकली काय? सप्पिरा म्हणाली, होय, एवढ्यालाच. तेव्हा पेत्र म्हणाला की तुम्ही पवित्र आत्म्याविरुद्ध काहीतरी संगनमत का केलं? देवाविरुद्ध संगनमत का केलं? ज्यांनी तुझ्या नवऱ्याला उचलून नेले ते तुलाही उचलून नेतील. धाडकन खाली पडली आणि मरण पावली. फक्त शब्द, पण शब्दात ताकद आहे, शब्दात सामर्थ्य आहे. ते पेत्र बोलला नाही, परमेश्वर बोलला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वरच्या शब्दाप्रमाणे सगळं होत असतं. परमेश्वरच्या शब्दात सामर्थ्य आहे. परमेश्वरचे शब्द जिवंत आहेत. जे सगळं तुम्हाला जिवंत वाटतं ते एक दिवस मरणार आहे. आणि जे सगळं जिवंत दिसतं, समजून घ्या, माझे शब्द सगळ्यांना समजणार नाहीत, जे सगळं जिवंत दिसतं ते देवाच्या वचनावर आधारित आहे आणि देवाच्या वचनामुळे जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त क्रूसावर असताना जर बोलला असता, पृथ्वीची राख हो, तर सगळ्या पृथ्वीची राख झाली असती एका क्षणात. पण तो बोलला नाही म्हणून राख झाली नाही. तो जे बोलला ते झालं. येशूने झाडाला काय सांगितलं? अंजिराच्या झाडाला काय सांगितलं? येशूला अंजिराच्या झाडावर फळ आहे तसं वाटलं. तो फळ घेण्यासाठी गेला, तिकडे फळ नव्हती. तेव्हा येशू म्हणाला, यापुढे तुझं फळ कोणीही कधीही न खाओ. आणि त्याच क्षणाला ते झाड अख्खं सुकून गेलं. हालेलुया. देव जे बोलतो ते होणार म्हणजे होणार म्हणजे होणार. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, मला सांगायला आनंद वाटतो की तुमच्यापैकी पुष्कळ लोकांनी आज कानाने पहिल्यांदा ऐकलेलं आहे. तुम्ही आजपर्यंत पुष्कळ गोष्टी जिवंत पाहिलेल्या आहेत. झाड आपण जिवंत आहे तसं म्हणतो, प्राणी जिवंत असतात, माणसं जिवंत असतात. पण असं एक काहीतरी आहे जे जिवंत आहे आणि या जगाला माहित नाही की ते जिवंत आहे. त्याची ओळख आज मी तुम्हाला करून दिलेली आहे. आणि ते काय आहे? देवाचं वचन किंवा परमेश्वराचे शब्द. ते जिवंत आहेत. ते दिसत नाहीत डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु ते ताकदवान आहेत, ते जिवंत आहेत आणि त्याच्याप्रमाणेच हे जग चालत आहे. त्याच्या बाहेर हे जग चालू शकत नाही. हालेलुया. तुझे गुणराया
आणि या क्षणाला पुष्कळ लोकांची सांधेदुखी, जॉईंट पेन्स, आर्थरायटिस निघून जात आहे. आणि आता प्रभू म्हणतोय, तुमच्या मनात कुणाविषयी राग असेल तो काढून टाका आणि सगळ्यांना क्षमा करा. घरच्यांना क्षमा करा, नातेवाईकांना क्षमा करा, शेजाऱ्या पाजाऱ्यांना क्षमा करा, मित्रमंडळीला क्षमा करा आणि प्रभूच्या वचनाप्रमाणे शत्रूला देखील क्षमा करा. सगळ्यांना क्षमा करा. टच टच टच. आणि आता तुमच्या हातून घडलेली पाप प्रभू येशूला सांगा, प्रभू समोर कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, लाच घेणं, शिवीगाळ करणं, दुसऱ्यांना मारहाण करणं, गर्भपात, व्यभिचार, खून, दहशतवाद, प्रभूला सांगा, प्रभू ही माझी पाप आहेत, मी कबूल करतो. येशू समोर पाप कबूल करा. टच टच टच. आणि आता आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा. प्रभूला सांगा, प्रभू मला दुःख होतं, वाईट वाटतं, ही पाप माझ्याकडनं व्हायला नको होती, मला खूप दुःख होतं, ही पाप मी करायला नको होती. प्रभू येशू समोर पश्चाताप करा. टच टच टच. आणि आता प्रभू येशूकडे पापांची क्षमा मागा. प्रभू येशूला सांगा, प्रभू मला क्षमा कर, मी पापी आहे, तुझ्या पवित्र रक्ताने माझी पाप माफ कर, माझ्या पापांकडे पाहू नकोस प्रभू, तुझ्या पवित्र रक्तात माझी पाप धुवून टाक. होय प्रभू येशू मला क्षमा कर. बोलत राहा, प्रभूकडे क्षमा मागत राहा. टच टच टच. आणि आता तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. आणि तिकडे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. पूर्ण विश्वासाने, पूर्ण विश्वासाने हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात या क्षणाला नष्ट हो. जे आंधळे आहेत त्यांना दृष्टी हो, जे मुके आहेत ते बोलायला लागोत, जे बहिरे आहेत ते ऐकायला लागोत, जे लंगडे आहेत ते चालायला लागोत, जे पक्षघाती आहेत ते बरे होत, जे कुष्ठरोगी आहेत ते शुद्ध होत, अंगावरचे डाग नष्ट होत, अंगावरच्या गाठी नष्ट होत, अंगावरच्या जखमा सुकवत, अंगावरची सूज उतरव. ज्यांच्या मेंदूत गाठी आहेत म्हणजे ब्रेन ट्युमर्स आहेत ते ब्रेन ट्युमर्स या क्षणाला नष्ट होत. ज्यांना अशुद्ध आत्म्याने पछाडलेला आहे त्यांच्यातून अशुद्ध आत्मे या क्षणाला प्रभू येशूच्या नावाने निघून जावत. आणि येशूच्या नावाने सांगतो, पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना नोकरी मिळो, ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर आशीर्वाद येऊ, ज्यांना मुलं नाही आहेत त्यांना देव मुलं देव, जे कर्जबाजारी आहेत ते कर्जमुक्त होत, जे व्यसनाधीन आहेत ते व्यसनमुक्त होत, ज्यांच्या घरामध्ये नेहमी भांडणं होतात त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येऊ. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत. जरा प्रभूचे आभार म्हणा. आपण गीत घेऊया. धन्यवाद येशूला.
हालेलुया हालेलुया हालेलुया. शेवटच्या आशीर्वादांसाठी दोन्ही हात उंच करा. तुम्हा सगळ्यावर प्रभू येशूचा आशीर्वाद येत. तुम्ही जिकडे जाल तिकडे यशस्वी व्हाल. तुम्ही बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचापासून प्रभू येशू तुमचा बचाव करेल. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत. ज्या लोकांना येशूचं कार्य करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे त्यांनी दोन्ही हात उंचच ठेवायचे आहेत. तुम्हा सगळ्यावर पवित्र आत्मा उतरो. आणि आता आपण शेवटचं गीत घेऊया, किती आनंद हा. वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. पापाच्या दारीतून वर आणले मला. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा. धावत होतो वेगे नाशाकडे मी जरे. धावत होतो वेगे नाशाकडे मी जरे. बोलावूने मासला दाविले प्रेम तारे. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा. तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का. तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का. हृदय टेकावया जीवा धीर झाला. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा.